तर या घडीची महत्त्वाची बातमी आहे। शिंदेंना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। फडणवीसांच्या विधानानं एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातल्या सहभागावर अजूनही संभ्रमच आहे। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असणार की नसणार अद्यापही गुलदस्त्यात आहे। मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे। त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल हे मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे। तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार आहात? अरे बाबा ते सांगितलं ना, संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला, संध्याकाळी सांगतो। मला ते एकदमच पाहिजे का सगळं? थोडं थांबा। देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो। आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होण्याकरता सकारात्मक असल्याचं आता कळत आहे। सरकारमधील सामील होत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची सूत्रांकडून माहिती आता समोर येते। एकनाथ शिंदेंसोबत फडणवीसांची वर्षावर चर्चा झालेली आहे। दोघांमध्ये जवळपास बंद दाराआड पाऊण तास चर्चा झालेली आहे आणि यानंतर अशी बातमी समोर येते की एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होण्याकरता सकारात्मक आहेत। सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपद ते स्वीकारतील असं आता सूत्रांकडून कळत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, जे ऐकलंय ते खरं आहे का? लागवी नक्कीच। आता थोड्या वेळापूर्वी वर्षा निवासस्थानी या दोन महत्त्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जी बैठक झाली, जवळपास पाऊण तास या दोघांमध्ये चर्चा झाली। त्याच बैठकीतून जी माहिती समोर येते त्यामधून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे। कारण सकाळी राजभवनात ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली त्यावेळेस थेट एकनाथ शिंदे यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही मंत्रिमंडळात सामील होणार आहात का? त्यावेळेस कुठलीही स्पष्टता जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली नव्हती। अजित पवारांनी त्याच्या मध्ये येऊन उत्तर दिलं होतं की मी या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी काही उत्तर दिलं नाही। संध्याकाळी याबाबत चर्चा केली जाणार आहे, नेमकं कोणाला कोणतं खातं दिलं जाणार आहे, कोण मंत्रिमंडळ असणार आहे याबाबत चर्चा केली जाणार आहे, त्याची माहिती दिली जाणार आहे अशा प्रकारचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। मात्र उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का याबाबत अद्याप तरी कोणती अधिकृत माहिती जी आहे ते त्यांनी दिली नव्हती। मात्र आता जी बैठक पार पडली या बैठकीतून अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती आली त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील। कारण उपमुख्यमंत्रीपद होऊन त्यांनी सत्तेत सामील व्हावं, आपल्या गेल्या 2.5 वर्षाचा जो कारभार आहे त्याचा जो त्यांना अनुभव आहे चांगला मुख्यमंत्री पदाचा, त्याचा त्यांनी तो उपयोग राज्यासाठी करावा अशी मागणी जे सातत्याने त्यांचे आमदार आणि त्यांचे जे मंत्री होते त्यांच्याकडनं करण्यात येत होती। म्हणून त्यांच्या सोबत देखील या सगळ्या बैठकीच्या आधी त्यांची एक बैठक झाली होती। त्या बैठकीत त्यांची चर्चा झाली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची या सत्तेमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। लागवी निश्चित। उमेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।